यवतमाळमध्ये शेतकरी आणि शेतकरी पुत्रांचा आक्रोश रस्त्यावर दिसून आला आहे। ओला दुष्काळ आणि हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला। पावसाच्या संतापाने यंदा खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। शेतमाल डोळ्यासमोर वाहून गेला, गुंतवणूक पाण्यात गेली आणि याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या जगण्यावर बसला आहे। या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून शासनाकडून ठोस मदतीची मागणी केली जात आहे। यवतमाळ तालुक्यातील मंगरुळ साखर कारखान्याजवळ शेतकरी व शेतकरी पुत्रांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात संताप व्यक्त केला। यावेळी कुणाल जतकर शेतकरी यांनी सांगितलं की आमचं सर्वस्व पावसात वाहून गेलं आहे। जर शासनाने तातडीने मदत केली नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येचाच मार्ग उरतो। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई आम्हाला तातडीने मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या या आक्रोशाला शासन ऐकून घेणार का की पुन्हा एकदा आश्वासनाच्या पलीकडे परिस्थिती ढकलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विदर्भाच्या शेतकऱ्यांना सावत्र भूमिका देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री करतात। विदर्भाचे मुख्यमंत्री असून शेतकऱ्यांना वागणूक सावत्र दिलेली आहे। आज विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आहे आणि सरकार मुख्यमंत्र्यांच्या बेडचं टेंडर 21 लाखाचं आणि आमच्या शेतकऱ्यांना एकरी 3400 रुपयामध्ये 3400 रुपयात शेतकऱ्यांचं काहीच होत नाही। आज शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचं किती सोयाबीन असो, पराठी असो, कापूस असो, पिकं उद्ध्वस्त झालेले आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे का शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तेव्हा शेतकरी जगेल, नाही तर फुटाण्यासारखा शेतकरी आज मेल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे, पण सरकारला वेळ नाही। मुख्यमंत्री साहेब 29 तारखेला यवतमाळमध्ये येत आहे। आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी 1 to 1 आम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत बोलायचं आहे। आम्हाला त्यांनी त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांसोबत 1 to 1 बोलावं, आम्ही त्यांना आमची बाजू मांडू आणि शेतकऱ्यांचे काय हाल आहे ते दाखवू।